मित्रांनो, कधी असं वाटलंय का की आयुष्य म्हणजे नेमकं काय? आपण धावतोय, कमवतोय, जगतोय, पण मनाला शांती मात्र मिळत नाही. जगण्याच्या शर्यतीत आपण इतके अडकलोय की ना आपल्याला घर सुटतंय, ना देवाचं नाव घेता येतंय. विठ्ठलाच्या भेटीसाठी असलेलं संत तुकाराम महाराज जेव्हा स्वतःच्या हातबलतेबद्दल बोलतात, तेव्हा ते खरं आपल्या सर्वांचा मनोगत मांडत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांचा एक असा अभंग जो तुमच्या आमच्या आयुष्यातील गोंधळ आणि भक्ती यावर संघर्षावर भाष्य करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या ओळीत जगण्याचं एक मोठं गुपित दडलंय. व्हिडिओला पुढे जाण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला संत साहित्य, अध्यात्म आणि जगण्याचं तत्त्वज्ञान जाणून घ्यायला आवडत असेल तर आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया संत तुकाराम महाराजांचे ती एक आर्त साध. न संडवे अन्न मज न सेवावी वन, म्हणूनी नारायणा किंवा बाकीत करुणा नाही अधिकार, काही घोकाया अक्षर तुका म्हणे थोडे, आयुष्य अवघेच कोडे. तुकाराम महाराज पहिल्या ओळीत म्हणतात, न संडवे अन्न मज न सेवावी वन. याचा अर्थ किती खोल आहे पहा. महाराज म्हणतात, हे देवा, मला हे अन्न म्हणजे संसार प्रपंच उपभोग सोडवत नाही आणि दुसरीकडे मला अरण्यात जाऊन एकांतात बसून तुझी भक्ती मला करता येत नाही. आजच्या काळात आपण हेच अनुभवतोय. आपल्याला आपलं करिअर, कुटुंब, सुखसोयी सोडवत नाही, पण दुसरीकडे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी शांतता हवी असते. अध्यात्माकडे वळावंसं वाटते, पण आपण ना इकडे आहोत ना तिकडे. आपण मध्यंतरी लटकलो आहोत. ही दुविधा म्हणजे संसारी माणसाचं सर्वात मोठं दुःख आहे. तुकाराम महाराजांचं इथे एक सामान्य माणसाच्या हातबलतेचं प्रतिनिधी होऊन देवाला साकडा घालत आहे. देवाची करुणा आणि आपली लायकी. पुढच्या ओळीत ते म्हणतात, म्हणूनी नारायणा किंवा बाकीत करुणा. जेव्हा माणसाला स्वतःच्या मर्यादा कळतात तेव्हा तो शरण जातो. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्याकडून काहीच होत नाही, म्हणून हे नारायणा, मी तुझी करुणा भागतोय, तूच माझी आता दया कर. आणि मग ते म्हणतात, नाही अधिकार, काही घोकाया अक्षर. हे अत्यंत नम्रतेचे लक्षण आहे. तुकाराम महाराज म्हणतात की तुझं नाव घेण्याइतकी माझी लायकी किंवा माझा अधिकार सुद्धा नाही. मला धड वेद कळत नाही की मंत्रांचे उच्चार नीट येत नाही. मी एक सामान्य जीव आहे. इथे महाराज आपल्याला शिकवतात की देवाकडे जाताना अहंकार सोडून शरण जाणं किती महत्त्वाचं आहे. भक्तीत पांडित्य लागत नाही, तर शुद्ध भाव असायला लागतो. शेवटच्या वेळी तुकाराम महाराज एक कटू सत्य मांडतात. तुका म्हणे थोडे, आयुष्य अवघेच कोडे. माणसाचं आयुष्य किती आहे? खूप थोडं, आणि या थोड्याशा आयुष्यात कोडे मात्र अमाप आहेत. काय करावं आणि काय करू नये यातच आपला अर्ध आयुष्य निघून जातं. आपल्या प्रश्नांच्या जाळ्यात इतका अडकतो की उत्तर शोधायला वेळ उरत नाही. हे आयुष्य एक कोडं आहे. एक कोडं सोडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ते भगवंताच्या चरणी अर्पण करणं हाच एक सुखी होण्याचा एकमेव मार्ग आहे, असं तुकाराम महाराज सुचवतात. तर मित्रांनो, तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला हेच सांगतो की गोंधळून जाऊ नका. तुमच्या मर्यादा स्वीकारा आणि त्या विठ्ठलाला शरण जा. आयुष्य कोडं असलं तरी त्याचं उत्तर भक्तीमध्ये दडलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुकाराम महाराजांच्या कोणत्या ओळीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही भक्ती आवडली किंवा माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन आणि संतांच्या शिकवणीसाठी आमच्या चॅनेलसोबत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.